कुठलं वाटण न टाकता आपण करूया भोपळ्या मिरचीची भाजी। मिरचीला मी आता कट करून घेते। शिमला मिर्च मी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे। भाजी करता मी शेंगदाणे घेतलेले आहे, ते आपण भाजून घेऊया। आपले शेंगदाणे पण भाजून झालेले आहेत। भाजलेले शेंगदाणे मी खलबत्त्यात टाकून जाडसर कुटून घेते। बघा, खलबत्त्यामध्ये मी शेंगदाणे जाडसर कुटून घेतलेले आहेत। भाजी करता लागणारा साहित्य, मी एक कांदा बारीक कट करून घेतला, एक टोमॅटो बारीक चिरून घेतला। कढई गरम झालेली आहे, तेल टाकून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, कांदा टाकून घेऊ। चवीनुसार मीठ टाकून घेऊ। सर्व मसाले टाकून घेऊया। अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच मिरची पावडर, अर्धा चम्मच धना पावडर, अर्धा चम्मच जिरा पावडर। मिक्स करून घेऊया आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊ। कट केलेली भोपळी मिरची टाकून घेऊ। आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। झाकण ठेवून 5 मिनिटं वाफेवर शिजवून घेऊ। बघा, 5 मिनिटं झालेले आहेत। आपली भाजी छान वाफेवरती शिजलेली आहे। आता आपण शेंगदाण्याचे कूट टाकून देऊया। शेंगदाण्याचे कूट टाकल्यानंतर 2 मिनिटं झाकण ठेवून वाफेवर शिजू देऊया। 2 मिनिटं झालेले आहेत। आपली भाजी छान प्रकारे फिरवून घेऊ। बघा, भाजी छान प्रकारे शिजलेली आहे। आता आपण कोथिंबीर टाकून देऊया। बघा, आपली भाजी खाण्याकरता तयार झालेली आहे। मी गॅस बंद केली।